सगळ्यांच्या वतीने मनोभावे वंदन करतो। बोला राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू फुले आंबेडकरांचा। आज या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा सुवर्ण सन्मान सोहळा आपल्या सगळ्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होता। आणि या सोहळ्याला पुढे जात असताना ज्यांच्या संकल्पनेत या पुतळ्याच्या निर्मितीचा चंग बांधला गेला त्या स्वर्गीय चंदन मजलेंचं प्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीने पुण्य स्मरण करतो, त्यांच्या स्मृतीला पवित्र अभिवादन करतो। या सुवर्ण सोहळ्याप्रसंगी उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाने ही पुढची वाटचाल आम्ही चालू केलेली आहे ते आपल्या सगळ्यांचे सुपरिचित श्रीमान सन्माननीय सुनीलबाबा गायकवाड, आपल्या मध्यवर्ती समितीच्या उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीमान सन्माननीय संतोषजी शिंदे, आपल्या सगळ्यांचे सुपरिचित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्रीमान सन्माननीय कपिलजी आयरे साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि खऱ्या अर्थाने इथून पुढचा प्रवास यशस्वी ज्यांच्या आशीर्वादाने होणार आहे ती समोर बसलेली मालेगावची सर्व भीम सैनिक, वडीलधारी मंडळी, माता भगिनी, बारा बलुतेदारचे सर्व सहकारी, तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो, सर्व सन्माननीय वार्ताहर, प्रिंट मीडिया, सर्व सहकारी कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी मेहनत घेतली ते सन्माननीय राहुलजी पवार, त्यांचे सर्व सहकारी, राहुलजी फाउंडेशनचे आणि सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि उपस्थित मित्रांनो, प्रथमतः 1.5 दिवसामध्ये हे नियोजन झालं आणि या 1.5 दिवसामध्ये कालच पॉम्पलेट झाले तरी आज सकाळीच ते पॉम्पलेट वार्तामध्ये वाटले आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही मायबाप या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून मी तमाम बारामतीदारांच्या वतीने उपस्थित सर्व मायबापांचं आणि भीम सैनिकांचं, शिवसैनिकांचं आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। आज बाबासाहेबांच्या नावाने हा कार्यक्रम आणि माझ्यासारख्या लहान माणसाने आम्हाला एवढ्या उंची असलेल्या महान उत्तुंग विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये काय बोलावं। बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एका वाक्यात वेळेचं भान ठेवून जर बोलायचं म्हटलं तर माझ्या बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एकच सांगेल, अनेक कष्टांच्या लाचारीचा, पीडितांचा, शोषितांचा, पारतंत्र्याचा अंत म्हणजे भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अनेक वर्षांच्या पीडितांचा, स्वातंत्र्याचा सूर्योदय म्हणजे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर। आणि या जगाच्या पाठीवर अनेक क्रांत्या झाल्या असतील न्याय हक्कासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी, काही रक्तरंजित झाल्या, काही प्राप्त करत असताना, हक्क देत असताना, न्याय देत असताना काही अन्याय पण झाले, काहींना पीडा पण झाली, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधीमध्ये न्याय कुठल्याही राजाने दिला नाही। परंतु कुणावर अन्याय नाही, कुणाचा रक्तपात नाही, कुणाच्या भावना दुखावल्या नाही, अशा एक आगळ्या वेगळ्या लेखणीच्या जोरावर ज्यांनी क्रांती केली जी पहिली ती विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी लेखणीची जी जोरावर क्रांती करणारे पहिले या विश्वामध्ये जर जन्माला कोणी आले असेल तर ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीने कुणावर अन्याय न होता अनेकांचा दशकांचा आक्रोश थांबला अशी ही प्रभावी लेखणी। या भारत मातेच्या कोट्यावधी शोषितांच्या, वंचितांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस जर कोणामुळे आले असतील आणि कोणाच्या लेखणीमुळे तर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। आणि म्हणून त्या सोन्याच्या लेखणीचा, सुवर्ण लेखणीचा सुवर्ण सन्मान व्हावा ही संकल्पना माझ्या आणि आमच्या सगळ्या बारामतीकरांच्या मनामध्ये आली आणि म्हणून त्या सुवर्ण लेखणीचा सन्मान करण्यासाठी आज सुवर्ण सन्मान सोहळा हा सोन्याचा पेन अर्पण करत आपण या बारामतीकरांच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। मला आपल्या मालेगावचा अभिमान आहे, उद्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आज
पहिल्यांदा जर सोन्याचा पेन अर्पण होऊन सुवर्ण लेखणीचा सन्मान होत असेल तर त्याचे जनक आणि ती पहिली सुरुवात या माझ्या मालेगावच्या भीम सैनिकांनी 12 बंधुदारांच्या माध्यमातून झाली। ही आमच्या मालेगावकरांसाठी मोठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे। मित्रांनो, अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत बोलण्यासारख्या। वेळेचं भान ठेवत मी जास्तीचा वेळ घेणार नाही। आपल्याला श्रीमंताईंना आणि या सगळ्या प्रबोधनाला ऐकायचं आहे, पण हा सोन्याचा पेन अर्पण करण्याचा विचार कसा आला हे थोडक्यामध्ये तुमच्या समोर ठेवतो। केवळ चंदनवतेचं स्वप्न होतं हे भीमरावांचं स्मारक या ठिकाणी हो, याच्यासाठी 15-20 वर्षाचा कालखंड गेला। आणि मी कोर्टामध्ये आलेलो होतो आणि कोर्टातून बाहेर पडत असताना बुद्धवासी आदरणीय भगवानच्या आढाव त्या ठिकाणी समोर बसलेले होते। त्यांनी मला आवाज दिला, "बघ बच्चा साहेब, एक ते चहा पाजी जा, नाही ते चहा पी जा." मी पाहिलं भगवान आढाव साहेबांचा आदेश आहे, आवाज आलेला आहे। मी त्यांच्याकडे गेलो आणि सगळेजण आम्ही त्या ठिकाणी बसलो। त्या ठिकाणी अशोक गायकवाड वगैरे ही सगळी 10-15-20 भीम सैनिक होती, राकेश पण होता। आणि त्यांनी त्या ठिकाणी बोलताना विषय काढला की आम्ही पुढे जायला होतो ताशाशी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मिटिंगच्या बाबतीमध्ये। मी थोडं मनामध्ये स्थिर झालो आणि मलाही थोडंसं वाईट वाटत होतं आणि मी सांगितलं, मी म्हटलं 15-20 वर्षापासूनचा हा विषय सगळा चाललेला आहे, पण अजून त्याच्यावर कार्यवाही नाही। पण मी बळे कुठे जात नाही, तुम्ही मला बोलाय नाही आणि मी बळे ती बाबासाहेबांच्या स्मृती एवढ्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीच्या याच्यामध्ये मी येणार नाही। ज्या वेळेला तुम्ही हात मारा त्यावेळेला मी निश्चित हजर राहील। पण मी एका वाक्यामध्ये सांगतो, सर्वसामान्य छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा मार्ग निघून गेला आणि एका वाक्यामध्ये मी सांगितलं की मी तयार आहे। तुम्ही जर मला सांगत असाल, जबाबदारी देत असाल तर आंबासंगा जसा अश्रूर पुतळा 8 स्केलचा जरी भूकंप आला तरी त्याला तडा जाणार नाही, पुण्याच्या आर्किटेक्टनी त्या ठिकाणी उभारला, तसा पुतळा उभारण्याची माझी तयारी आहे। तुम्ही मला सांगा, एका दिवसामध्ये 1 दिवसाची संधी द्या, 10 लाख रुपये लगेच ऍडव्हान्स द्या, धुळ्याला जा, पुण्याला जा, कुठेही जा, सगळ्यांना विश्वासातून तुम्ही जिथे सांगाल तिथे या गोष्टीला साक्षीदार येतील 10-15 जण। आणि मग त्यावेळेला सांगितलं, जेवढा पुतळा लागेल तेवढे मी पैसे त्या ठिकाणी देईल। ज्या पद्धतीने लखमापूरला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्गक्रमण करेल, शमनीला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी योगदान द्यायला मी तयार आहे। पण मी मात्र मंदिराचा कळस जसा एखादा दानशूर रतन टाटा असेल, कोणीही टाकत असेल आणि कोणी श्रीमंत असेल अंबानी, पण मंदिर तो पूर्ण बांधून जरी देत असेल आणि तो मंदिर बांधत असताना कळस मात्र सगळा गावाचा 1-1 रुपयात उभा राहत असतो। आणि मी त्यावेळेला भगवान जाधव या मंडळीला सांगितलं, मी हा पुतळा या ठिकाणी उभा करेन आणि आपण सगळे मिळून या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिला पुतळा राहील की त्याला सोन्याचा पेन राहील आणि तो सोन्याचा पेन माझ्या सगळ्या भागामध्ये 1-1 रुपया गोळा करून सगळेजण करू आणि तो सोन्याचा पेन बाबासाहेबांनी ज्या सोन्याच्या लेखणीने ज्या वंचितांच्या जीवनामध्ये सोन्याचं परिवर्तन आणलं आणि सोन्याचे दिवस आणले, तो सोन्याचा पेन अर्पण करू हे मी त्या ठिकाणी सांगितलं। आणि नंतर मग मला वाटतं त्या चर्चेत ही गती मिळाली असेल त्या कामाला, आनंदाची गोष्ट आहे, गती मिळाली आणि पुतळा उभा राहिला। पण मी हे विषय ठेवलेले होते, कोणाच्याही लक्षात आले नाही आणि कोणाच्याही स्मरणात आले नाही। ती संधी परमेश्वरांनी निर्मळपणाने करणार होतो, ती म्हणून माझ्यासाठी राखून ठेवली होती आणि त्या संधीचा सोन्याचा पेन तुमच्या या भावाने, या शिवाच्या आणि भीमाच्या लेकराने केलं, याचा मला आणि आमच्या सगळ्या बाळाभोवतीदारांना मोठा अभिमान आहे। आणि म्हणून हे सांगताना मोठा आनंद होतो की या ठिकाणी, आणि मला वाटतं नुसतं इतिहास नाही का, निवडणूक गोळा पुरवणी मग ह्या धंदा, या निपत्ता धंदा बंडू काकांनी कधी काय नाही, या निपत्ता धंदा बंडू काकांनी कधी काय नाही। बागलाण तालुक्यामध्ये शमली गाव आहे, शमली गावामध्ये तुम्ही अनेक वेळेला गेलेले आहात आणि त्या शमली गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहत होतं आणि त्या स्मारक उभं राहत असताना परवानगीच्या अडचणी आल्या। शमलीचा कुठल्याही भूमिपुत्राला विचारा शिवाच्या आणि भीमाच्या, ते तुम्हाला सांगतील। आणि मग त्या शमली गावात ते तरुण सगळे एकत्र आले, मालेगावच्या आमदारांकडे, सटाण्याच्या आमदारांकडे गेले, सगळ्यांनी वर हात झटकले आणि माझ्याकडे ज्या वेळेला खोटं बोले त्या छत्रपती शिवरायांची आण जेव्हा माझ्याकडे आले, साखरचंद बच्चावणी ही सगळी मंडळी
त्यावेळेला मी सांगितलं कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य घोड्यावर दऱ्याखोऱ्यावर काढलं आणि तुम्ही सगळी तयारी करून ठेवली, थोडीशी अडचण आहे, त्याच्यामुळे जर थांबला असेल आणि परवानगीची जर धमकी असेल तुम्हाला तर तुम्ही विचार करू नका, ती सगळी जबाबदारी हा बंडू काका शिवाचा छावा अंगावर घेतोय. जे आपण काय सगळं सिमेंट दगड घेऊन जा, कुणाकडे मागू नका, ते त्या ठिकाणी धमकावून सांगितलं आणि रात्री 11:30ला तो स्मारक त्या ठिकाणी बसवला. जी होईल ती तयारी माझी होती. ज्याने आज आयुष्य दऱ्याखोऱ्यांमध्ये घातलं त्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी 2-4 महिने जेलमध्ये गेलो तरी चालेल, मी जबाबदारी घेतो, तुम्ही स्मारक बसवा. आणि आम्हा ते स्मारक धमक्यात बसलं आणि अशा महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये नसेल अशा संत आणि एकता त्या शेंबडीमध्ये झाली. एकीकडे महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक, एकीकडे भीमरायांचं स्मारक आणि एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मोठ्या दिमागामध्ये त्या गावाची राष्ट्रीय एकात्मता आणि एकता दर्शवते. त्याचा एक भाग हा तुमचा भाऊ बंडू काका आहे, याचा मला सार्थ अभिमान. निष्ठा तेव्हाच नाही, या ठिकाणी दिलीप कचुराय माझ्या सहगावची सगळी मंडळी असेल, बाबासाहेबांच्या नावाने वस्त्रालय मागण्याचा ओपन प्लेस त्यांचा 5 वर्ष 7 वर्षाचा अट्टाहास होता. आस्ती सोयगावचे विचारा त्यांना आणि विचारा आरपीआय तालुका अध्यक्ष दिलीप कचुराय यांना, तेही ग्रामपंचायतीमध्ये होते. 7-8 वर्ष ती मागणी चालली. इतरांना सगळ्यांना मागणीच्या माध्यमातून ओपन प्लेस दिले जात होते, ठराव करून ठराव करून, पण माझ्या भीमरायांच्या वाटोळ्याच्या नावाने ठराव दिला जात नव्हता. आणि जेव्हा हा विषय आला त्यावेळेला वाद झाले, थोडी दगडफेक झाली, राजवर्धन साहेब त्या ठिकाणी आले, पण या बंडू काकाने की बाजू लावून ठेवली. भीमरायांच्या वाटोळ्याचा दर्शनी ओपन प्लेस महाराजा हॉटेलच्या बाजूला दिला. हे छातीला हात लावून सांगतो, पण लाठीमार आणि केसला आणि त्या ठिकाणी वादाला आणि आमच्या रोषाला बळी पडलो नाही आणि भीक घातली नाही. तो ओपन प्लेस देण्याचं काम बंडू काकाने केलं. म्हणून छाती करून समोरून तुमच्या समोर सांगतो, भीमरायांच्या समोर. आणि अशा पद्धतीची वृत्ती राष्ट्रीय महापुरुषांच्या बाबतीमध्ये एकच नाही, सगळ्यांच्या बाबतीमध्ये. माझ्या मंगलताई जगतापताई ते आलेल्या असतील रोकडा वस्तीवरच्या, आणि तिथे पाण्याचं कनेक्शन दिलं जात नव्हतं. अनेक वेळेला विषय झाले, त्यावेळेला सांगितलं तिथे म्हणजे आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू. आणि इतक्या दिवसापासून ज्या वेळेला माझ्याकडे आले, काय करणार बंडू काका म्हणे, मंगलताई इथे आहेत, तो राजू सागर पण आहे इथे. सांगितलं एवढा वेळ मतदान करा, मी सांगत त्या उमेदवार करा, तुम्ही ही ग्रामपंचायत स्पेशल पाईपलाईन जोडली, पाईपलाईन सार्वजनिक नळ होता तिथे. आणि जेव्हा सगळं मतदान झालं, निवडून आले, वर्ष होत आलं, पाईपलाईन जोडली जात नाही. जेव्हा मंगलताईने कासिम आईने कासिम आले बोलाय, मी सांगत की ग्रामपंचायत करो का नाही करो, तुम्ही मना शब्दावर हे काम करायचे. मी स्वतः पदार्पण करून माझ्या मंगलताई यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी पिण्याची पाईपलाईन दिली, माझ्या आंबेडकर नगरच्या वादाची सोय केली. ते माझ्या रक्तामध्ये आहे. याचे साक्षीदार लखमापूरचा प्राणचा पुतळ्यापासून माझ्या भावाच्या आमच्या कुटुंबाच्या या सगळ्यापासूनचे साक्षीदार आहेत. हे या ठिकाणी सांगायला अभिमान. अनेक गोष्टी आहेत, वेळेचं भान ठेव, जास्तच बोलणार नाही. आज येथे माझी दलित चंद्रभागा माय, त्या चंद्रभागाच्या मायेच्या नातूचं अपेंडिक्स फुटलं. माय मेळामध्ये निंदायला गेली होती. माय इथपर्यंत उशीर झाला. ते रावळगावचं महामंडळ होतं, ते सांगायचं 4 वाजले जर तुम्ही सुट्टी दिशात तर तुला अर्धाच पगाराने हजर दिसली. मायला जीव त्यानामध्ये आपले चंद्रभागा मायना, आणि म्हणून तिने 1 तास शेवटी हजर निघली. घर येईपर्यंत 3 वाजले अपेंडिक्स फुटलेलं होतं. राजू आहे बँड वाजवतो, असेल कदाचित विषय किंवा नसेल. आजचे काही मांड भीमसैनिक त्या ठिकाणी आलेले असतील तेही सांगतील. आणि मग त्या मायला गावात आल्यानंतर, कारण 2 दिवसापासून त्याला बुधवारपासून त्रास होता, माईने सांगा आपल्याकडे पैसा नसेल, 1 दिवस आणवर का, शुक्रवारी पगार तुला घेत असतो, पण गुरुवारीच ते अपेंडिक्स फुटून गेलं, पैसे नाही पगार. गावात इकडे तिकडे उसने मागितलं, माय रिक्षामध्ये घेऊन लेकाला निघाली. उशीर झाला, मालेगावला येत संध्याकाळ अंधार पडत गेला. 8 वाजले, 7:30-8. दवाखान्यामध्ये फिरली, उशीर झालेला होता. त्याच्या कदाचित बावल्याचं विष अपेंडिक्स पसरलं असेल. काही डॉक्टरांनी घेतलं नाही, काही डॉक्टरांनी घेतलं नाही. माय तपास करत फिरली. मायला सांगितलं तो राजू सांगायचा की बंड्या काकाकडे चाल, बंड्या काका मला मित्राची मदत करी, जाणदारा जाणार बंड्या काका. आणि माय सोयगावला गेली. मी टीव्ही सेंटरकडे राहत होतो. माझ्याकडे एक त्या मायला, त्या लेकाला घेऊन, त्या बापाला घेऊन, मिलिंद महाराज आहेत, कीर्तन करतात, ते बोलतात. ते
मिलिंद महाराज आहे, तुम्ही ओळखत असाल, त्यांचे लहान भाऊ माझ्याकडे येते 11:30 10:30 11:30 वाजले आणि माय जेव्हा माझ्या दारात आले, आम्ही झोपून गेलेले होतो, माईचा केळीवाणी हाक माझ्या अंगावर आली, ए बंडू काका, ए बंडू काका. जेव्हा आवाज आला मी ज्योतीला सांगितलं माझ्या सौभाग्य कोणीतरी माय अडचण मासे. त्या मिनिटाला उठलो, बाहेर गेलो, दार उघडलं. जेव्हा माईने जेव्हा पाहिलं, हे बंडू काका तूच आहे ना? हा म्हणतो माय. मी जेव्हा रिक्षामध्ये मला घेऊन गेली, पाय ना मला राजूकडे जेव्हा पाहिलं, राजूने मला राजू म्हणे हा म्हणजे चंदू चौधरी ना बरोबर यायचा काका म्हणतो जब म्हणे या ना आपण स्कूटी गेली सगळं. मी 0 मिनिटात त्या गाडीला किक मारली, बनेवरच होतो. वैद्य डॉक्टर त्या गोष्टीला साक्ष आहे आणि त्या मिनिटाला बनेवरच त्या मायच्या लेकराला माझ्या आमच्या जांभराच्या मित्राला येऊन दवाखान्यात गेलो. डॉक्टरनी ती सगळी कंडिशन पाहिली, मेडिकल बंद, सगळं बंद. 11:30 पावणे 12 झाले. डॉक्टर म्हणे काका खूप उशीर झालेला आहे. मी म्हटलं डॉक्टर भगवान नहीं लेकिन भगवान से कम नहीं. प्रयत्नांती परमेश्वर. एक माय माझ्याकडे मोठ्या आशेने या लेकराला घेऊन आलेली आहे. तुम्ही उपचार करा, मेडिकल वाल्याला आणतो, सगळ्यांना आणतो. त्या पद्धतीने धावधूक केली. रात्री 12च्या आसपासच्या सुमाराला ऑपरेशन सुरू झालं. 14 दिवसानंतर राजू हा पूर्णतः बरा झाला. उपकाराचे कसे मारावे कुठे, तर या माझ्या भीम सैनिकांमध्ये, गरिबांमध्ये. उपकाराचे कसे मारावे कुठे, माझ्या भीम सैनिकांमध्ये, गरिबांमध्ये. आणि साऱ्या शेतकऱ्यांनी पेरावं कुठे, जिथे उगेल तिथे. आणि त्याच पद्धतीने 14 दिवसानंतर ती माय जेव्हा आली आणि जेव्हा डॉक्टरांच्या समोर विषय झाला, त्या मायने तिथे सांगितलं 1च वर्ष त्याचं झालेलं होतं लग्नाला. आगामी माय तिला वाटलं एवढं मोठं ऑपरेशन या मना भावना करी टाकलं, यानं पोट पाणी पिकई का नाही अशी मनामध्ये तिला शंका भावऱ्या मायला. त्या मायने तिथे सांगितलं आजपर्यंत मी जन्म दिला, मी इथून लहान मोठा कया 2 ना 4 कया, पण मरता मरता हो मना बंडू काकांनी ते रातनादन वाचाला. आमना घरातून, आमना मुखातून आणि आमना हृदयातून बंडू काकांना नाव जावाले नको. म्हणून त्या मायने तिथे सांगितलं देवीला या हात देवीकडे गळाकडे तोंड करून जर मना भावना पोट पाणी पिकून त्याले जर नातू होईना तर त्यांना नाव बंडू काका ठेवू. विचार आजा कालांना तो बंडू काका अंतराने आता एफआयबीला जात आहे. अशा प्रकारची पुण्य कर्माची ढाल आणि आशीर्वाद तुमच्या बंडू काकाने घेतलेले. सेवा करताना जात पात धर्म कधी बघितला नाही. म्हणून लेकीच्या लग्नातला आहे सुद्धा तिथे गेला. राष्ट्र तुम्ही आम्ही छोट्या मनाचे आहोत, तुम्ही आम्ही छोट्या मनाचे आहोत. तुम्ही हे सगळे महामानव महाराष्ट्रपुरुष छोटे करून टाकते आपल्या छोट्या सोचने. ना शिवरायांनी एका जातीसाठी केलं, ना ज्योतिबा फुलेंनी एका जातीसाठी शिक्षणाचे दार उघडले, ना भीमरायांनी एका जातीसाठी संविधान दिलं. भीमरायांनी सगळ्यांसाठी सगळ्यांना बॅलन्स संविधान दिलेलं आहे. विश्वामध्ये जर सर्वश्रेष्ठ लेखणी कोणती असेल तर ती माझ्या भीमरायांची आहे. आणि आज तिच्या मालकामुळे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सोन्याचे सन्मान होते. हे माझ्यासाठी मोठे आनंदाची बाब आहे आमच्या सगळ्यांसाठी. आणि मी भाग्यवान आहे की मी एका हिंदू आईच्या पोटी जन्माला आलो. अग्निदान देण्याचं आणि पाणी माझ्या लहान भावाच्या मागे देण्याची संधी मला मिळाली. मी भाग्यवान आहे. मी जात पात न मानता 20 वर्षापूर्वी पुनाबाई तलवारे आणि आता अलीकडे 2-3 वर्षापूर्वी आखाडी माय आणि नागू माय या सगळ्या दत्तक घ्यायचे. करोना 55 मध्ये कासू मायला जेव्हा दोन्ही अंडर वाटतं संपणार ती जर निराला होईने कडूबाईना हाती काही 2 वर्षापासून तिने दत्तक घेऊन मी करायचे. जन्म देणाऱ्या हिंदू आईच्या याला अग्निदान देण्याचं भाग्य मला लाभलं. भूदान देण्याची संधी मला मिळाली. आखाडी माय आणि पुनाबाईंच्या माध्यमातून भूदान देण्याची संधी मला मिळाली. आणि मी इतका भाग्यवान आहे की कासू मायचं जलदान करण्याची संधी मला मिळाली. जलदान करण्याची. आणि जर परमेश्वरांनी सबका मालिक आहे त्यांनी जर पाहिलं तर एखाद्या मुस्लिम आईचं 40वा सुद्धा साजरा करण्याची संधी परमात्मा या माणसाला दिल्याचं. कारण माझं काम मी पक्षपाती, मी स्वार्थी आणि मी धर्मी आहे. मी जे काम केलेलं याचे साक्षीदार अनेक आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये 7 पेपर तुमच्या घरामध्ये येतील. करोनाच्या काळातली सेवाभावी काम, दलित सेवाभावी काम, अनोख दातृत्व, अनोख कर्तृत्व ते काम, त्याच्यानंतर मार्केट कमिटीचं काम, कोणी किती पैसे खाल्ले मी एका येणाऱ्या दिवसामध्ये सांगणार आणि सगळा इतिहास ठेवला. मार्केट कमिटीचं काम पुराव्याविषयी आणि सर्व धर्मियांसाठी, आदिवासींसाठी काय केलं, दलितांसाठी काय केलं, मुस्लिम बांधवांसाठी काय केलं
याचे सगळे पेपर येणाऱ्या 9 तारखेपासून सुनील आबा गायकवाड या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून उद्घाटन वाटणार आहे. तो पेपर जर प्रत्येकाने वाचला आणि भीमरायांची वाचन आणि जागरूकता आणि सगळ्या शिक्षणाचा ज्यांनी संधी उघडून दिली, जेवढ्या सगळ्या समाजाची जर शिकलेले असतील ते या बंडू काकाला दोन्ही हाताने आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, हे खात्रीने सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना. आणि म्हणून वेळेचं भान ठेवता, जास्तीचा वेळ न घेता एकच या ठिकाणी सांगेल, कोणी कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी बालाजीला सोनं वाहतात, कोणी कोणी साईबाबाला वाहतात, बालाजीला कर्जमुक्तीसाठी जातात आणि वाहतात आणि तिथे स्वार्थ ठेवतात की आमची श्रीमंती हो, आमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ, आमचं कर्ज मुक्त होत अशी भावना राहते. या ठिकाणी बंडू काकाने आदयुक्त भावनेने या देव माणसाच्या पायावर हे सोनं वाहिलेलं आहे, सोन्याचा पेन त्या लेखणीचा सन्मान करत या व्यंकटेश्वरांना साईबाबांना वाहणाऱ्यांना किती लाभ मिळाला मला माहित नाही, पण मी सांगतो आला या भीमरायांच्या चरणी निस्वार्थ भावनेने बांधलेलं आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये इथून पुढे माझ्या आणि माझ्या 12 बलुतेदाराला माझ्या जीवनाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, माझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार. हे या ठिकाणी सांगतो. वेळेचं भान ठेवत, जास्तीचा वेळ न घेता अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत. त्या जास्तीचा वेळ न घेता एकच सांगेल, नवरात्रीचा महोत्सव चाललेला आहे. नवरात्रीच्या महोत्सवामध्ये हा मध्य चाललेला आहे, शेवट दसऱ्याने होतो. दसऱ्याला सोनं वाटलं जातं, दसऱ्याला सोनं वाटलं जातं. मी इतका भाग्यवान आहे की हा दसरा हा आज खरा माझा येणाऱ्या दसऱ्याच्या अगोदर हा खरा माझ्या जीवनातला सर्वश्रेष्ठ दसरा आहे. आणि तो हासरा दसरा आहे, जोपर्यंत शेवट चितेपर्यंत जात नाही तोपर्यंत आजचा दिवस माझ्या स्मरणात राहणार आहे. एवढे मायबाप या निस्वार्थी कार्याला आणि आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत. ही माझी श्रीमंती आहे, माझी शक्ती आहे, याचा मला अभिमान आणि समाधान आहे. बाकी एकच सांगेल, हा सोन्याचा पेन, हा सोन्याचा क्षण आणि हा सोन्याचा सण फार कमी लोकांचा असं औचित्य साधत असतं, नशीब येत असतं. तर तुमच्या या बंडू काकाच्या नशिबी आणि 12 भुलकरांच्या नशिबी आलेला आहे. ही आमची खऱ्या अर्थाने भाग्यता आहे आणि केलेल्या कामाचं फलित आहे. मी एकच सांगेन, माझ्या भीमाची लेखणी साऱ्या महाराष्ट्रात लेखणी, माझ्या भीमाची लेखणी साऱ्या देशात लेखणी, माझ्या भीमाची लेखणी साऱ्या विश्वात लेखणी. त्या लेखणीला त्रिवार वंदन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीमराय, जय शिवराय, जय बाळा बलुतेदार. धन्यवाद.